अमरावतीमध्ये जाऊया आता. अमरावती महापालिकेची शेवटची निवडणूक फेब्रुवारी 2017ला झाली होती. 2022 पासून अमरावती महापालिकेवर प्रशासक राज्य आहे. अमरावतीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. राजकमल चौकातील उड्डाणपूल बंद केल्यानं होणारी वाहतूक कोंडी यासह अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या समस्यांबाबत अमरावतीतील पत्रकारांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. महापालिकेची निवडणूक केव्हाही लागू शकते, परंतु अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणती समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अमरावती शहरातील सगळे वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार, आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, कोणती समस्या सध्या लोकांना सतावत आहे अमरावती शहरात? सध्या अत्यंत सतावणारी समस्या जी आहे ती अमरावतीचा सर्वात जुना उड्डाणपूल तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. 23 जुलैला त्याच्यावरनं जड वाहनांची वाहतूक बंद केली आणि त्याच्यानंतर बरोबर महिनाभराने 23 ऑगस्टच्या रात्रीपासून तो पायी चालण्यापासून देखील बंद केला आणि दोन्ही बाजूला जशी ती एखादी चीनची भिंत असावी अशा पद्धतीची भली मोठी जाडी भिंत उभारली गेली. त्याच्यामुळे अमरावतीचं वाहतूक व्यवस्था जी आहे ती अक्षरशः कोलमडली आहे. कारण हा पूल अत्यंत जुना आणि अमरावतीच्या जुन्या आणि नव्या शहराला जोडणारा एक प्रकारचा पूल आहेच. तो त्याला सेतू म्हटलं तरी आपण वावगं ठरत नाही. तर तो एक प्रकारचा तर सेतू होता आणि त्याला जीवनवाहिनी म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे अत्यंत वाहतुकीची कोंडी झाली आहे. वाहतूक पूर्वीपासूनच अमरावतीची बेशिस्त आहे. त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासन करतो असं सांगतायत. दरवर्षी सुरक्षा सप्ताह वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी होते, परंतु वाहतुकीच्या संदर्भातली जी काही सुरळीतपणा जो असावा लागतो तो अमरावतीत आधीपासूनच नाही. त्यात आता हा बंद झाल्यामुळे वाहतुकीची अत्यंत कोंडी झालेली आहे. पर्यायी मार्ग त्याच्या संदर्भातले नाही आहेत. जे आहेत ते दुरुस्त करावे अशा पद्धतीचं सुरुवातीला धोरण आखलं गेलं होतं, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतरही त्या संदर्भात अद्याप काहीही झालं नाही. तुम्हाला काय वाटते? स्वच्छता सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी अमरावतीकरांना जाणवत आहे. स्वतःच्या मर्जीतले काही लोकप्रतिनिधींचे ठेकेदार त्यांच्याकडून स्वच्छतेकडे कुठेतरी दुर्लक्ष होते. लोकांच्या कंप्लेंट्स कुठेतरी ऐकल्या जात नव्हत्या आणि त्यांच्या मर्जीतले असल्यामुळे कुठेतरी प्रशासनावरही त्यांचा दबाव होता. त्यामुळे स्वच्छता हा फार आधीपासूनच अमरावतीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नाल्या कुंजलेल्या आहे, नाल्यांची स्वच्छता वेळोवेळी होत नाही. कंप्लेंट्स प्रशासनाने ॲप तयार केलेले आहे, पण त्या ॲपवरही कुठेतरी त्याच्यावरही कंप्लेंट्सवर सुनावणी होत नाही. आता कुठेतरी एक नवीन कॉन्ट्रॅक्टर याला ठेका देण्यात आलेला आहे. कोणार्क कंपनीचा 1 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे. आता अपेक्षा आहे की त्यातून तरी लोकांना या स्वच्छतेच्या बाबतीत लोकांच्या समस्या सुटतील. तुम्हाला काय वाटतं भाऊ, कोणती समस्या आहे सध्या अमरावती शहर में? सबसे बड़ी समस्या अगर कोई है तो वह यातायात की. शहर का कोई भी इलाका, कोई भी रास्ता अगर आप देख लो तो वहाँ पर हॉकर्स बैठे हुए हैं और हॉकर्स और जो दुकानदार है, स्थायी दुकानदार है, उन्होंने भी अपना इतना अतिक्रमण कर रखा है कि रास्ते पर चलना मुश्किल हो गया है. सबसे मेन व्यवस्था जो थी वो पार्किंग की व्यवस्था थी. पार्किंग की व्यवस्था होनी चाहिए, लेकिन कोई पार्किंग की व्यवस्था नहीं है. सड़क पर जहाँ पर जिसकी मर्जी है वो अपनी गाड़ी खड़ी कर देता है, जिससे चलना मुश्किल हो गया है. एक्चुअली स्कूल के बच्चे और जो स्कूल यातायात वाहन है उसकी भी व्यवस्था जो उचित होनी चाहिए वो भी नहीं है. यानी अगर कहा जाए तो प्रशासन कहता तो बहुत है कि अतिक्रमण कार्रवाई कर रहा है, लेकिन शहर में एक बार जैसे ही वो अतिक्रमण हटता है 10 मिनट बाद वापस फिर से वहाँ पर गाड़ियाँ लग जाती है. तो जो ठोस कार्रवाई अतिक्रमण पर होनी चाहिए वो अतिक्रमण पर कार्रवाई नहीं है, और अतिक्रमण पर कार्रवाई नहीं होने की वजह से रास्ते पूरी तरह जाम हो गए और शहर का जो बिजनेस एरिया, जो जिसे कहते हैं मध्य एरिया जो है, वो पूरी तरह जाम हो गया है. आपल्यासोबत अजून काही पत्रकार आहे. तुम्हाला काय वाटते, कोणती समस्या आहे सध्या अमरावती शहरात? समस्येचा विचार केला तर सध्या तर ट्रॉफिक व्यवस्था खूप कोलमडलेली आहे शहरातली. हॉकर झोन नाही, त्याच्यामुळे जागोजागी अतिक्रमण लागलेले आहेत आणि त्याच्यावर कारवाई केली जाते. मधल्या काळात एक हॉकर्स लोकांनी खूप मोठं आंदोलनही केलं होतं. त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाही. तर त्याच्यामुळे त्यांचा तरी विचार कुठेतरी या निवडणुकीच्या दरम्यान व्हायला पाहिजे, कारण ते शेवटी मजुरीसाठी करतात, स्वतःच्या कुटुंबासाठी करतात. तुम्हाला काय वाटतं भाऊ? अमरावती शहर हे सर्वत्र परिचित असं शहर आहे. असे असताना या शहराचा जो मुख्य रेल्वेचा जुना पूल आहे तो बंद केल्यामुळे शहराच्या चहूबाजूची वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. याकडे मात्र कोणीही लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नाही. या सर्व लोकप्रतिनिधी दुर्लक्षाचा सामना अमरावतीकरांना करावा लागत आहे. अमरावतीच नव्हे तर अमरावतीच्या चहूबाजूंनी जे काही नवीन परिसर वसला आहे त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्या ठिकाणी सोयीसुविधा असणं आवश्यक आहे. त्याकडेही प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
तुम्हाला काय वाटतं भाऊ, अजून या व्यतिरिक्त अजून कोणती समस्या आहे महत्त्वाची? म्हणजे 10 लाख लोकसंख्येचं हे महानगर आहे, शैक्षणिक हब आहे, सांस्कृतिक हब आहे. अशा या शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ज्या सुविधा आहेत त्या अत्यंत तोकड्या आहेत. केवळ 11 मिनी बसेस या ठिकाणी धावत आहेत, जिथे 40 मिनी बसेस असायला पाहिजे होत्या, कारण रस्त्यांची मर्यादा जर पाहिली तर मोठ्या बसेस इथे धावू शकत नाही. पण मिनी बसेस इथे सुरू केल्या होत्या, त्या आता 11च धावतात. त्याच्यामुळं प्रवासी वाहतुकीचा सामना सामान्य नागरिक असो, नोकरदार असो किंवा खास करून शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांना भोगावा लागतो. ॲटोशिवाय पर्याय नाही. आणि ॲटोची इतकी बेशिस्त वाहतूक आहे की अपघात रोज होतात केवळ बेशिस्त वाहतुकीमुळे. तर ती कुठेतरी प्रवासी वाहतुकीसाठी कुठेतरी बसेसची संख्या वाढायला पाहिजे, बसेसचे रनिंग ट्रिप्स वाढायला पाहिजे, मार्ग वाढायला पाहिजे, लांबी वाढायला पाहिजे. हा मुद्दा या निवडणुकीत उमेदवारांनी घ्यावा किंवा महापालिका प्रशासनाने सोडावा असं वाटतं. हे होते सगळे अमरावती वृत्तपत्राचे सगळे पत्रकार, ज्यांनी समस्या काय आहे अमरावतीचे हे जाणून घेतली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.